नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आजचा दिवस आहे तिसरा आणि आम्ही चाललो आता जेवायला. त्याच्यानंतर आपल्याला कसिनोला जायचं, बघूया आता जाणार आहेत का नाही कसिनोला. आणि आपली पोरांची शूटिंग चालू आहे. हे आता आपल्याला कसिनोला जायचं आहे. कुठे क्रूजला जायचं चालला आपला कसिनोचा. बघूया पोरा काय बोलते पहिले जेवून घेऊ. हां, तर जेवून बिवून मस्त की घेऊया मित्रांनो आणि त्याच्यानंतरच मग आता जाऊया. चला पहिले आता जेवून घेऊया. आणि आता बघा इथं चालू आहे, फोटोचा लगेच चालू झाला. आणि ही बघा मावशी आली, आमची मावशी आली, पोरांची पाटलीन बाय मावशी. हे चला रे पाटापट. मित्रांनो आता आम्हाला आमचे मावशी भेटले. सुंदराचे फोटो काढले. आपले पोरं सगळे आता व्हिडिओ काढतात आणि चांगले आहेत. आपण फक्त विचारलं त्यांना, फोटो काढ आणि काय डायरेक्ट फोटो पण देतात ते. एवढं काय नाही. चलो सर, बाय बाय मॅम. चला फोटो बिटो काढून झालाय. आता जरा जेवायला घेऊ. पोरांनी आता ते थंडा बिंडा घेतलेला आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. आणि एक थाली मागवली, फिश आणि चिकन थाली मागवली. पोरं पण बसलेत. थोडं झालं जेवायला येईल. या साईडला बघू शकता आपली आता एक थाळी आलेली आहे. जवल्याची चटणी आहे. बाकी काय 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 रे? वरण भात ओरले कोणता. हां, हे जवला आहे. मधला काय आहे माहीत नाही. रस्सा आहे मच्छीचा आणि डाळ. आणि खूप असं सुंदर असं जेवण आहे. पोरं आपली जेवतात. इकडं पण पोरं जेवतात. या मित्रांनो जेवायला. दुसरी थाळी आहे, ही पण चिकनची थाळी आहे. हां, चिकनची थाळी आहे. तर या मित्रांनो जेवायला. तर मित्रांनो आता जेवण घेऊन झालेलं आहे आमचं आणि जेवण पण एकदम टेस्टी होता. आज जरा आम्हाला जरा पोटाला असं लागेल असं जेवण चांगलं भेटलं आहे. तिसरा दिवस चांगलं जेवण भेटलं. मी काल तर आपण ते स्वतःहूनच केलं आणि आता पोरं आता आराम करतील. त्याच्यानंतर संध्याकाळी पब पार्टीला जातील. पब पार्टी बघू. तिथं काहीतरी 500 रुपये एंट्री आहे. आता आमच्या इथला रूम मालक आहे, तो आलता आम्हाला सांगत आहे अशी स्कीम तशी स्कीम. आणि आम्ही विचारला तर बघू 500 रुपये बोलला आहे. तो रूम मालक होता तो बोला 500, परत 600, 700 असं होता. आणि खूप आता एन्जॉय करणार आहे संध्याकाळी आणि खूप मजा येणार आहे. तर डायरेक्ट आता संध्याकाळीच भेटूया आणि काय आता इथला नजारा असेल तो तुम्हाला दाखवतो.
इकडं आपले मोठे मोठे माणसं आहेत, फोटो काढतात आणि पूर्ण चारी साईडून बीच असं भरलेला आहे. संध्याकाळचा सीन असल्यामुळे खूप सुंदर असा नजारा आहे. हे बघा आपले पोरं शूट करतात. या साईडला बघू शकता यांचं काहीतरी कॉम्पिटिशन आहे आणि ते वाटतं पैसे ट्रस्टीला देतात आणि आपली पोरं चर्चा चालू आहे पोरांची काय करायचं काय नाही. आणि म्हणजे ते डान्स करतील आणि थोडंसं गाऊन दाखवतील, पण आपण काय आपलंच माहिती आहे. नंतर त्यांचा जर आवडला तर आपण त्यांना पैसे द्यायचे. आपली पोरं आहेत हे बघा, चालू आहे त्यांचं डिस्कशन, बघू काय होतं त्याच्यानंतर मग काय आहे, पैसे देतील का माहीत नाही. पोरांकडे संपले जिसने गम दिया प्यार के खातिर, या जिसने प्यार को बेच दिया. नशा दौलत का ऐसा भी क्या कि तुझे कुछ भी याद नहीं. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, भूलेगा दिल जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा. क्या हुआ तेरा वादा, वो कसम, वो इरादा. मस्त मस्त एक नंबर. आदत कर रहा है धड़कने मेरी, सुन तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही दिल इबादत कर रहा है धड़कने मेरी, सुन तुझको मैं कर लूं हासिल, लगी है यही जो भी जितने. मी 5,000 स्वतःला खाली पहिला अशी टीमातून माझी तर आणि मग बोली 5,000 मिळेल जाते लोक 5,000 कमी नाही. या साईडला का आलो आहे कारण का डीजे चालू आहे आणि डीजेच्या मुलं मला कॉपीराईट लागेल. आणि या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण आता पब्लिक आता घरी चाललेली आहे कारण का आत्ताच पोलीस येऊन गेले आणि आपली पोरं पण शूट करतात. आणि डीजेच्या मुलं त्याच्यामुळं मला कॉपीराईट लागू शकतं आहे, त्याच्यामुळे मी लांब येतो आहे. आणि चारी साईडून समुद्र आहे आणि खूप असा सुंदर असा नजारा आहे. या साईडला पण बघू शकता, खूप मजा येणार आहे. तर बघू आता पुढचा प्लॅन काय आहे, कसं काय आहे आणि कुठं जायचं ते बघूया. चलो. तर मित्रांनो आम्ही जरा शॉपिंग करायला जाणार होतो, पण ॲक्च्युली विषय असा आला की आमची बस निघून गेली. पण तरी पण आजची बस लास्टची होती, पण काही हरकत नाही. इथं आपले मित्र काजू घेतलेत आणि बदाम मनुके वगैरे एकदम रिजनेबल रेट. शेठ आपका दुकान का नाम क्या? MK पटेल काजू. MK पटेल काजू. तर एकदम विश्वासू माणूस आहे. आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये त्यांनी काजू दिले आणि मे बी आपण ते पॅक असतात ना त्या सिस्टम मध्ये नाही घेतले आपण, ते खुले. हे बघा या साईडला त्यांनी आपल्याला हे असे खुले पॅकेटमध्ये दिलेले आहे, ते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यात आणि याच्यामध्ये खूप फरक आहे. तुम्ही जर येत असाल गोव्यामध्ये तर MK पटेल कलंगूट, MK पटेल कलंगूट या शॉपला तुम्ही विजिट द्या. शांता दुर्गा टेम्पल नियर शांता दुर्गा. आणि आम्हाला आता काही एक आणि त्याने आम्ही एवढं घेतल्यानंतर पण त्याने आम्हाला खाण्यासाठी पण, म्हणजे तुम्ही जर इथे आलात ना मे बी तुमची शॉपिंग पण सुंदर आणि चांगल्या व्हरायटीज तुम्हाला काजू भेटतील. म्हणजे सगळ्या व्हरायटीज.
तो गोवामध्ये आला तर क्या बताना आपको, रिव्यू क्या देना है? भाई आप गोवा वेलकम है। यहाँ पे काजू थोड़ा संभाल के लीजिए, थोड़ा जो दुकानदार बोलता है उस चीज़ को एक्सेप्ट कीजिए। हम आपको फालतू का एडवाइस नहीं देंगे, जो रियल होता है यहाँ पे इसके लिए आपको समझाने की कोशिश करते हैं। बराबर। और वो चीज़ आप थोड़ा एक्सेप्ट करिए, कोई दुकानदार आपको समझाता है तो। और यहाँ पे थोड़ा क्या है, काजू में पैकेट लेने की कम उम्मीद, फसनुक ज्यादा रहती है। कोशिश कीजिए आप, इसमें आपको सेफ रहेगा। और अच्छा लगा आपको मिलके, बहुत अच्छा लगा हमको, रिजनेबल रेट में इन्होंने दिया है आणि मस्त वाटलं. मस्त वाटलं, एक त्यांची नंबर. आपली जरी मदर इथं म्हणजे आपण बोलायला गेलो मराठीमध्ये बोलतो, पण त्यांना मराठी जमणार नाही समजताय ना, मराठी समजताय ना थोड़ा 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 ऐसा बोला तो समझ समजताय. चालेल ठीक आहे. पण मेरे को आता है, कतरा दियो कतरा दियो मेरे को आता है. तर चला मित्रांनो, आता काजू बदाम घेतलेले आहेत आणि आता घरी थोडंसं खाऊन घेतो. लोकेशन बाहेर जाऊन दाखव ना, महालक्ष्मी. महालक्ष्मी हे बघा, मेन सर्कल आहे. सर्कलच्या बाजूलाच महालक्ष्मी म्हणून असं काजूचं दुकान आहे. या नक्की विजिट करा. तर मित्रांनो, काल पोरं आपली पबला गेलती आणि व्हिडिओ काय एंड करता आली नाही, कारण का भरपूर उशीर जाता. 4 वाजता पोरं आली आणि खूप मजा केली. तर ही पण व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. कारण काय आपल्याला आता वापस आता बीचवरती जायचं आहे, आता दुसरी व्हिडिओ तिकडेच बनवूया. चला बाय बाय.